श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण सिंह राशीच्या जातकांना नोव्हेंबर हा संपूर्ण महिना कसा जाणार आहे याबाबत माहिती घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करावा. सर्वप्रथम या नोव्हेंबर महिन्यामध्ये येणाऱ्या दीपोत्सवाच्या दीपावलीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करते. सर्वप्रथम आपण गोचर कुंडली कशी आहे किंवा गोचर स्थिती कशी आहे ही जाणून घेऊयात. सिंह लग्न राशीप्रमाणे आपण माहिती घेत आहोत. ज्यांची सिंह लग्न कुंडली आहे त्यांना सुद्धा हे राशीफळ नक्कीच उपयुक्त ठरू शकतं. कन्या राशीमध्ये शुक्र, तुळ राशीमध्ये मंगळ, रवी, केतू, वृश्चिक राशीमध्ये बुध, कुंभ राशीमध्ये शनी, मीन राशीमध्ये नेपच्यून, मेष राशीमध्ये हर्षल, राहू आणि गुरु अशा प्रकारे गोचर स्थिती लाभली आहे. तर या गोचर ग्रहमानाप्रमाणे तुम्हाला आता व्यक्तिमत्व, त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य, संतती, प्रेम, प्रणय या सर्व गोष्टींचा विचार आपण घेणार आहोत. सर्वप्रथम गोचर स्थिती बदलती आहे का हे जाणून घेऊयात. 2 नोव्हेंबरला शुक्रदेव कन्या राशीमध्ये जातील, 6 नोव्हेंबरला बुधदेव वृश्चिक राशीमध्ये जातील आणि 26 नोव्हेंबरला बुधदेव वृश्चिक राशीमधून पुढील राशीत म्हणजेच धनु राशीमध्ये प्रवेश करतील. 16 नोव्हेंबरला वृश्चिक राशीमध्ये रविदेव आणि मंगळदेव गोचर करण्यास सुरुवात करतील. याचबरोबर 28 नोव्हेंबरला राहुदेव वक्री होणार आहेत मीन राशीमधून. याचबरोबर 28 नोव्हेंबरला केतुदेव वक्री होतील कन्या राशीतून. 29 नोव्हेंबरला शुक्रदेव तुळ राशीमध्ये प्रवेश करतील. अशा प्रकारे गोचर स्थिती लाभली आहे. सर्वात प्रथम आपण तुमच्या लग्नस्थानाचा विचार करूयात. लग्नस्थानावरनं आपण आपल्या स्वतःवरचा आत्मविश्वास या संपूर्ण महिन्याभरामध्ये कसा राहणार आहे, त्याचबरोबर तुमचं व्यक्तिगत जीवन कसं राहणार आहे, जीवनशैली कशी राहणार आहे याची माहिती घेत असतो. तर लग्नस्थानाचे मालक रविदेव हे अर्थात तूळ राशीमध्ये सध्या स्थितीमध्ये गोचर करत आहेत. 16 नोव्हेंबरला रविदेव जेव्हा तूळ राशीतून गोचर करणं सोडतील आणि पुढील राशीमध्ये म्हणजेच वृश्चिक राशीमध्ये जातील, तुमच्या केंद्रस्थानात जातील, तेथून पुढचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहणार आहे. तुमच्या व्यक्तिगत जीवनाला एक चांगली झळाळी प्राप्त करून देणारा कालावधी, सुवर्ण कालावधी हा म्हणता येईल. 16 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला व्यक्तिगत जीवनामध्ये आळस निर्माण होणं, कामामध्ये विलंब करायला लावणं किंवा कोणतंही काम करताना विलंबानं होणं आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास खच्चीकरण होणं अशा काही गोष्टी अनुभवायला येऊ शकतात. याचं कारण म्हणजे रविदेव आता सध्या स्थितीमध्ये तूळ या त्यांच्या नीच राशीमधून गोचर करत आहेत. त्यामुळे तुम्हाला हे नकारात्मक फळ प्राप्त करून देऊ शकतील आणि याचबरोबर तुम्हाला या महिन्याच्या पहिल्या 15 जास्त मोठ्या प्रमाणात परिश्रम करायला लागणार आहेत. याचं कारण म्हणजेच लग्नस्थानाचे मालक तृतीय स्थानात जेव्हा येतात आणि त्या स्थानामध्ये ते नीच होतात, त्यावेळेस तुम्हाला स्वतःला खूप मोठ्या प्रमाणात कष्टाला, कामाला सामोरे जावं लागतं. तर असं ग्रहमान तुम्हाला परिश्रम स्थानामध्ये सुद्धा लाभत आहे. धनस्थानाचा विचार केला असता धनस्थानाचे मालक बुधदेव हे सध्या स्थितीमध्ये केंद्र स्थानामध्ये वृश्चिक राशीमध्ये आहेत. केंद्रात गेलेले बुधदेव अतिशय उत्तम फळ प्राप्त करून देतील. तुमचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा काही व्यवसाय असेल, कलात्मक वस्तू यांचा काही व्यापार असेल, तर या व्यापारामध्ये धनवृद्धिंगत होण्याचं काम मात्र नक्कीच बुधदेव तुम्हाला करून देणार आहेत. प्लास्टिक, रबर, संगणक क्षेत्रातील व्यवसाय असतील, मीडिया क्षेत्रातील व्यवसाय असेल किंवा काउन्सिलिंगचं तुमचं जर काम असेल, तर या कामामध्ये सुद्धा तुम्हाला आता या दरम्यान अतिशय उत्तम प्रकारचं यश संपादन होऊ शकतं. फक्त एक गोष्ट होऊ शकेल, ती म्हणजे तुमचं वक्तृत्वासंदर्भातलं काही काम असेल, त्याचबरोबर तुम्ही काउन्सिलिंगचं काम करत असाल, मीडिया क्षेत्रामध्ये कार्यरत असाल, तर तुम्हाला मात्र या दरम्यान थोडंसं बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक ठरेल. कारण निसर्ग कुंडलीप्रमाणे धनस्थान हे शुक्रदेवांचं स्थान आहे आणि त्या स्थानामध्ये जेव्हा शुक्रदेव नीच राशीमध्ये येतात त्यावेळेस तेथील नकारात्मक फळ तुम्हाला प्राप्त करून देतात आणि ते म्हणजे तुमच्या तोंडून एखादा चुकीचा शब्द समोरच्या व्यक्तीला जाणं किंवा त्याचा त्रास होऊन तुम्हाला पुन्हा काही एखाद्या गोष्टीमुळे मानसिक त्रास किंवा ताणाताण जाणवणं, या काही अशुभ गोष्टीसुद्धा उपभोगायला मिळू शकतात. त्यामुळे नक्कीच
मी एक सांगू शकेल की तुम्ही या संपूर्ण महिनाभर तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. म्हणजे तुम्हाला जे तुम्ही काम करताय, काउन्सिलिंगचं म्हणा किंवा अजून मीडिया क्षेत्रातलं कुठलं काम करत असाल, तर त्यामध्ये नक्कीच यश प्राप्त होईल. कोणत्याही प्रकारच्या अडथळे, अडचणी येणार नाहीत. यानंतर पराक्रम, परिश्रम सणासंदर्भात विचार केला असता तुम्हाला हा महिना अतिपरिश्रमाचा आणि कामातून यश संपादन करून देणारा ठरणार आहे. याबरोबर तुम्हाला भावंडांचं सौख्यसुद्धा या महिन्याभरामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं पहिल्या पंधरवड्यात प्राप्त होऊ शकेल. या पहिल्या पंधरवड्यामध्ये तुम्ही तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट यांच्यासोबत जास्त सहवास तुम्हाला घडू शकतो. असाही योग उत्तम प्रकारचा तुम्हाला येत आहे. याबरोबरच चतुर्थ स्थानाकडे वळूया. चतुर्थ स्थानावरून आपण वाहन, वास्तू सौख्य, मातृसौख्य आणि वाहनासंदर्भातील काही व्यवसाय असतील तर तेही पाहत असतो. तर तुमचा व्यवसाय वृद्धिंगत होण्याचा कालावधी या महिन्याच्या 16 नोव्हेंबर नंतर प्राप्त होत आहे. तुम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा काही व्यवसाय करत असाल तर नक्की तुम्ही त्याच्यामध्ये तेजी झालेली नक्कीच पाहू शकाल. असा शुभ कालावधी तुम्हाला येणाऱ्या 15 नोव्हेंबर नंतर अर्थात 16 नोव्हेंबरपासून प्राप्त होत आहे. याबरोबरच मातृसौख्य तुम्हाला उत्तम स्थितीमध्ये लाभेल. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींच्या शुभ कार्यामध्ये सहभागी होण्याचे योग येतील. तेही अत्यंत उत्तम ग्रहमान तुम्हाला प्राप्त होत आहे. याबरोबरच शिक्षण स्थानाचा विचार केला असता शिक्षण स्थानाचे मालक मंगळदेव हे 16 नोव्हेंबरपर्यंत तूळ राशीमधून गोचर करतील. तूळ राशीचे मालक शुक्रदेव आणि मंगळदेव यांचा परस्परामध्ये द्विद्वादर्शक योग होत असल्यामुळे नक्कीच तुम्हाला शिक्षणामध्ये कुठल्या प्रकारच्या अडचणी निर्माण होणं किंवा अभ्यासाची वृत्ती कमी होणं, अभ्यासू वृत्ती कमी झाल्यामुळे मार्कांवर परिणाम होणं, अशा अनंत अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पहिले 15 दिवस तुम्हाला नक्कीच त्रासदायक राहू शकतील. त्यामुळे उपासनेकडे लक्ष द्यायचं आहे. व्हिडिओच्या शेवटी ती उपासना मी तुम्हाला सुचवणार आहे. संततीच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. त्याचबरोबर प्रेम, प्रणय या संदर्भात विचार केला असता तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसी यांच्यासोबत मतवैचारिकता, मतभिन्नता निर्माण करून देणारं ग्रहमान उत्पन्न होऊ शकतं. तर तेवढी एक खबरदारी म्हणून नक्कीच तुम्ही काळजी घ्यायची आहे. वाणीवरती नियंत्रण ठेवायचं आहे. याबरोबरच आपण पुढील स्थानाकडे वळूया. षष्ठ स्थान. षष्ठ स्थानावरनं मोकळी जागा, खरेदी विक्रीचे व्यवसाय, त्याचबरोबर मामाकडचे सुख हेही पाहिलं जातं. तर नक्कीच या महिन्यामध्ये ज्यावेळेस 4 नोव्हेंबरला शनिदेव वक्री अवस्थेतनं मार्गी अवस्थेत होतील आणि तुमच्या सप्तम भावामध्ये गोचर करायला सुरुवात करतील, तेव्हा मात्र तुम्हाला तुमच्या आजोळचं सुख प्राप्त करून देतील आणि त्याबरोबरच खरेदी विक्रीचे व्यवसायसुद्धा तेजीत आणतील. अत्यंत शुभ ग्रहमान तुम्हाला या महिन्यामध्ये प्राप्त होत आहे. थंबनेलमध्ये सांगितल्याप्रमाणे आता प्रतीक्षा संपली आणि सुखाचा अनुभव प्राप्त होणार. ते म्हणजे तुम्ही जर खरेदी विक्रीचे व्यवसाय करत असाल तर तुम्हाला त्या व्यवसायामध्ये तेजी प्राप्त करून देणारे ग्रहमान अतिशय उत्तम प्रकारचं शनिदेव प्राप्त करून देतील. याबरोबरच सप्तम स्थानाकडे वळूया. सप्तम स्थानावरून आपण भागीदारीचे व्यापार पाहत असतो आणि त्याचबरोबर विवाह योग आणि वैवाहिक सौख्य हेही पाहत असतो. विवाह योगाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो, परंतु भागीदारीचे व्यवसाय अतिशय उत्तम प्रकारचे लाभू शकतील. सप्तम भावावरूनच आपण जोडीदाराचं सौख्य कसं प्राप्त होणार आहे याची माहिती घेत असतो. तर या महिन्यामध्ये 4 नोव्हेंबर नंतर तुमच्या दोघांमध्ये काही अंशी दुरावा निर्माण झाला असेल किंवा वादामुळे, मतभेदामुळे तुम्ही एकमेकांपासून लांब गेला असाल तर नक्कीच आता तुमच्यामध्ये एकोपा निर्माण होणार आहे. एखाद्या चांगल्या विषयावरती किंवा चांगल्या कामावरती तुम्ही दोघंजणं मिळून ते काम संपन्न करून दाखवणार आहात. असेही शुभ ग्रहमान तुम्हाला आता प्राप्त होत आहे. याबरोबरच अष्टमस्थानाचा विचार केला असता अष्टमस्थानाचे मालक गुरुदेव हे सध्या स्थितीमध्ये मेष राशीमध्ये भाग्यस्थानामधनं गोचर करत आहेत. त्यामुळे भाग्योदय होणं, अचानक एखादी चांगली संधी प्राप्त होणं आणि त्यामुळे जीवनामध्ये एक चांगलं वळण प्राप्त होऊन तुमच्या जीवनाला, करिअरला एक चांगलं वळण प्राप्त झाल्यामुळे सुखाचा अनुभव प्राप्त करून देणारं ग्रहमान प्राप्त होईल. याबरोबरच उद्योग, व्यवसाय आणि नोकरी स्थानाचा विचार केला असता कर्मस्थानाचे मालक शुक्रदेव हे सध्या स्थितीमध्ये नीच राशीमध्ये आहेत. नीच राशीचे शुक्रदेव हे तुम्हाला जास्त कष्ट प्राप्त करून देतील. परिश्रम मोठ्या प्रमाणात तुमचे या महिनाभरामध्ये होणार आहेत. 29 नोव्हेंबरपर्यंत कामाला, उद्योगाला गती प्राप्त होण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार आहे. त्यामुळे हा महिना मेहनतीचा सुद्धा म्हणता येईल. याबरोबरच लाभस्थिती तुमची या महिनाभरामध्ये मध्यम स्थिती दर्शवते.
खर्चाचं प्रमाणसुद्धा राहणार आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या जीवनातील एखाद्या आनंदाच्या क्षणामध्ये सहभागी होण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू खरेदी करून देण्यासाठी तुमच्याकडून पैसा खर्च होऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण महिनाभर ग्रहमान लाभत आहे. आता सर्वात महत्त्वाची ती असते उपासना. तर उपासना कोणती करायची आहे? तर रामरक्षा स्तोत्र वाचन करायचं आहे आणि त्याचबरोबर शुक्रदेवांचा जप करायचा आहे. रीम शुक्राय नमः हा जप केला किंवा रीम श्रीम क्लीम हा देवी भगवतीचा जप केला तर नक्कीच तुम्हाला जीवनामध्ये आर्थिक चणचण भासणार नाही. या संपूर्ण महिन्याभरामध्ये तुमच्याकडनं मोठ्या स्वरूपातील जो खर्च होणार आहे त्या खर्चाला सुद्धा आळा बसण्यासाठी मदत होऊ शकेल. शिक्षणात यश संपादन होण्यासाठी रीम सरस्वती देवे नमः हा जप रोज 27 वेळा करायचा आहे. तर आज आपण सिंह राशीच्या जातकांना संपूर्ण नोव्हेंबर महिना कसा जाणार आहे, या नोव्हेंबर महिन्यामध्ये कोणकोणत्या शुभ गोष्टी घडू शकतात याची माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या जन्मपत्रिकेचं विश्लेषण करून हवं असेल, मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देत आहे, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.